बायपासमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं असं नुकसान होत आहे. आत्ताच खरीप पिकं पेरलेली आहेत, भाताची पिकं, त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांनी ऊस ही रताळी पण पेरलेली आहेत. आणि ही रताळी आता बघा मी या उड्या पाण्यात आहे आणि ह्या महिला आहे रताळी काढत आहेत आणि ही रताळी एकदम बाधच होणार होता, कुसळून जाणार आहेत. तेव्हा बायपास संबंधित या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर येऊन हा बायपासमध्ये कुठे पाणी अडलंय ते पाण्याचा स्तोत्र चालू करून बल्लार नाल्याला सोडावं. कारण आता हे पाणी अडल्यामुळे बल्लार नाल्याचा पूर थांबलेला आहे आणि हेच पाणी जर असं हे जर सोडलं तर बल्लार नाल्याला नक्की पूर येणार आहे. आणि बल्लार नाल्यामुळे या भागातील शेतकरी आधीच चिंताग्रस्त झालेले आहेत. त्यात आणि हा बायपासमुळे मोठ्या प्रमाणात या भागातील शेतकरी चिंताग्रस्त होणार आहेत. तेव्हा सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन या भागातील शेतकऱ्यांना वाचवावं आणि हा बायपास रद्द करावा अशी आमची समस्त शेतकरी बंधूंची एक कळकळीची सरकारला विनंती आहे. हे पाणी दाखवूया जरा, हे बघ हे पाणी दाखवूया आणि महिलांचं पण घे जरा हे काढायचं बी घे, हे काढायचं बी घे. काढावकास हो पाण्यात पाण्याची हे बघ काढतेला बी घे, हे बघ काढायचं बी घे ते घे.